मित्रांनो नमस्कार. मी शिवभक्त डॉक्टर संजय उत्तरवार. आज मी आपल्याशी 6 वाजता स्वराज्य दिन अफजल खान वध ही कथा घेऊन येणार होतो. मित्रांनो, इंटरनेटचं कनेक्शन हे प्रॉपर नाही आहे, त्यामुळे लाईव्ह शो जमेल की नाही याची मला शाश्वती नाही. त्यामुळे मी काय करतो, पहिले व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि मग FBला अपलोड करतो. तुम्ही सगळेजण वाट पाहत असाल, 6 वाजता ऑनलाईन याल आणि मी तुम्हाला तिथे भेटलो नाही तर तुमचा भ्रमनिरास होईल, म्हणून मी आता तुमच्यासमोर आलो आहे. मित्रांनो, स्वराज्य दिनाची कथा फार रोमहर्षक आहे. ती कथा सांगायला सुरुवात केली मी तर 2 तास काय, 3 तास काय, 4 तास पण कमी पडतील, पण तरी मॅक्झिमम मी 1 तासात ती कथा आटोपायचा प्रयत्न करीन आणि मग तो व्हिडिओ मी अपलोड करेन. अफजल खान वध झाला नसता तर स्वराज्याचा गर्भातच अंत झाला असता. इतकं भयानक असं हे संकट होतं अफजल खानाचं. आदिलशाहची आई बडी बेगम साहिबा हिने अफजल खानाला शिवाजीला पकडून आणण्याकरता, त्याचा नायनाट करण्याकरता पाठवलं होतं. हा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मित्रांनो, शिवाजी समजून घ्यायचा आहे तर शिवाजीचा काळ समजून घेणं गरजेचं आहे. आज आपल्या फिंगर टिप्सवर मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. तो काळ तसा नव्हता. 350 वर्षापूर्वीचा काळ आपल्या डोळ्यासमोर आणा आणि किती अडचणींमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य फुलवलं, वाढवलं याची तुम्हाला कल्पना येईल. काही लेखकांनी अफजल खान थोडासा बावळट होता किंवा तो हुशारक्या मारत होता असल्या प्रकारचा अफजल खान रंगवला. तसं नव्हतं मित्रांनो. अफजल खान हा फार मोठा रणधुरंधर माणूस होता आणि सह्याद्रीच्या रांगा त्याच्याकरता नवीन नव्हत्या. आदिलशहाचा सुभेदार म्हणून या भागात त्यांनी काम केलेलं होतं. अतिशय रणधुरंधर, अनुभवी आणि धूर्त असा सेनापती होता. शिवाजी महाराजांचा एक गुण फार मोठा चांगला होता की तो शत्रू छोटा असो की मोठा असो त्याला कधी कमी लेखत नव्हते. आलं